हे जय हिंद मित्रांनो. आता सगळे आपले दोस्त मंडळी खुश झालेले आहेत. एकदम असं हास्य दिसतंय डोळ्यावर. एकदम तर पाऊस पडल्यावर कसं डोंगर जे ओसाडलेलं डोंगर असते हिरवाई दिसते, सेम तसं कंबाईनचे ॲड म्हणजे ज्याला आपण संयुक्त पूर्व परीक्षा 2025 हे आयोगाचं नोटिफिकेशन काही वेळापूर्वी आलेलंच आहे. त्यानुसार आपण जर बघितलं तर आता काही कालावधी आपल्याकडं आता शिल्लक आहे. तो त्याचा कसा युटिलाइज करायचा ते आपण ठरवलं पाहिजे. कारण 9 नोव्हेंबर एक्झाम डेट आहे. 9 नोव्हेंबर 2025 या दरम्यान आपल्याला काय काय करावं लागणार आहे किंवा आपल्याला कुठपर्यंत त्याची पातळीचा अभ्यास केला पाहिजे, काय क्वालिटीचा अभ्यास केला पाहिजे हे ठरवलं पाहिजे. त्यामध्ये मित्रांनो पहिलं सांगायचं आहे, रीतसर सांगणार आहे की जागा किती आहेत, जागा कमी आहेत. मित्र जरा नाराज आहेत काय काय, कारण एक जोश असतो. PSI म्हणलं की क्रेज असते माणसाची. एक असे दबंगशाही सिंगम पिक्चर सगळ्यांनी बघितला आहे, सिंगम. पण झालं कसं असं तर या ॲडमध्ये PSIचे जागा दिसत नाहीत, SRच्या जागा दिसत नाहीत. मित्र नाराज झाले. त्यात जे ॲड आली त्यात फक्त STIच्या जागा दाखवल्यात, ASOच्या फक्त 3 जागा दाखवल्यात. तर मित्रांनो हे तर कळीचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या जागा दिलेल्या आहेत ना, ह्या पण जागा एवढ्याच राहणार नाहीत, याच्यात कमी जास्त होतं. कारण ज्यावेळेस आयोगाचं ॲडव्हर्टाईजमेंट काढण्याचं काम चालू असतं त्याच टायमिंगला जेवढे डिपार्टमेंट त्यांच्याकडं पोस्टचे जागा किंवा रिक्त जागेचं परिपत्रक देतात त्याच जागा तिथे ॲड केल्या जातात, लक्षात ठेवा. आता गृह मंत्रालयानं अंतर्गत बाबी असतील त्यांच्या काय अजून तिथपर्यंत जागा पोचल्या नसलेल्या, ज्या वेळेस त्यांचा जी माहिती परिपूर्ण माहिती त्यांच्यापुढे भेटेल त्यावेळेस ते त्यात ॲड करणार आहेत. त्यात नाराज व्हायचं काय मित्रांनो. आता काय फक्त की ॲड आलेले आहे, एक पॉझिटिव्ह थिंग घ्यायची. ॲड आलेले आहे, अभ्यास हा पॉझिटिव्ह केला पाहिजे आणि आपल्याला त्याच्यावर तरुणोपाय नाही, ही झाला पॉझिटिव्ह विचार. आता दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इथं ASOसाठी 0.3 म्हणजे 3 फक्त पोस्ट आहेत मित्रांनो. यात नक्कीच यात वाढ होणार आहे. राहिला PSIच्या पोस्टचा, तर तुम्हाला सांगतो PSI हे 300+ जागा असणारच. कारण मनुष्यबळ, लोकसंख्या, रिटर्नवरांची संख्या याचे समतोल साधून जागा काढल्या जातात ना. मग त्याच्यामुळं आपण गाफील राहायचं नाही. आता पुढला मुद्दा आहे फॉर्म भरताना KYCचं आयोगानं नोटिफिकेशन दिलेलं आहे की कोणी KYC कोणत्या पद्धतीने केली पाहिजे. हे रितसर व्हिडिओ मी अगोदर टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही ते खाली चेक करून बघू शकता. आता त्यामध्ये जे MPSCने जे आपल्याला डेट दिली फॉर्म भरण्याची, त्याच्यामध्ये 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट ही आपली तारीख आहे. आता एवढ्या तारखेच्या आधी मित्र बोलतील की डॉक्युमेंट काढलेले नसतील. काढ मित्रा, आणि डॉक्युमेंट हे व्हॅल्युएबल असलं पाहिजे. की काय मित्र अपलोड करतील, काही एक मायक्रो अभ्यासाच्या लोडमुळे बघत नाहीत. मित्रांचा एवढा अभ्यास चालू आहे की त्यांना चष्मा लावला तर त्या चष्म्यातनं तारीख कोणती ती दिसत नाही काय वेळा. मग ते ज्यावेळेस त्यांचं DV असतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की आपण डॉक्युमेंट कुठलं अपलोड केलं आहे. त्यावेळेस फक्त एकच गोष्ट नंतर असते, डोळ्यात पाणी असते, दुसरं काय नसते. त्याच्यामुळं मित्रांनो डॉक्युमेंटला गाफील राहायचं नाही. एक दिवसाचं जेवण विसरा पण डॉक्युमेंटला विसरायचं नाही, कारण ती तुमची रोजीरोटी आहे. जाऊन ज्या मित्रांचं मैत्रिणीचं काढलेलं नसतं डॉक्युमेंट, त्यांनी आपलं वार्षिक उत्पन्नाचा दाखला असेल किंवा आपलं नॉन क्रिमिनल असेल किंवा आपलं कास्ट सर्टिफिकेट असेल. यात माझे काही मित्रवर्ग ज्यांचं नुकतेच पदवी झालेलं आहे ते आता यावर्षी फॉर्म भरणार असतील, त्यांनाही माहिती नसेल. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सोडा, त्यांना माहिती असतं KYC काय केली पाहिजे, कुठलं डॉक्युमेंट जोडलं पाहिजे. त्यांच्यासाठी एक गोष्ट जास्त म्हणजे सिरियस नाही. पण तरी पण त्याही विद्यार्थ्यांनी सिरियस काय घ्यायची, तर तुम्हाला ते उदाहरण सांगितलं की
चष्म्यातून बघितलं तरी त्यांच्या लक्षात येत नाही की डेट कुठली होती, आपली एक्सपायरी डेट कुठली आहे ती. 2025च्या आडला 2024चे डॉक्युमेंट जोडणारे बी काही नंग आहेत. त्याच्यामुळं मला हे सांगावं लागते मित्रांनो, काही गोष्टी मजाकच्या असतात, मजाकवर सोडून द्यायचं असते. तर राहिला मुद्दा PSIच्या जागाचा. PSI मित्रांनो ॲड येणार, SIचे बी त्यात ॲड होणार SRच्या. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा विचार करायचा नसतो. आपल्याला सवय घाण, जे गोष्ट आपल्या हातात नाही त्याच्यावरच आपण विचार करतो. स्वतःला ताप द्यायचा आणि आयोगाला ताप द्यायचा, ही वृत्ती सोडून द्यायची. आपल्या हातात काय, अभ्यास करणे, पोस्ट मिळवणे, बाकीच्या गोष्टी ह्या क्षुल्लक आहेत त्यांना इग्नोर करायला शिकलं पाहिजे. MPSCतला विद्यार्थ्यांनी तेवढं गोष्ट शिकली पाहिजे. कारण ज्याला MPSC करायची त्यांनी एक गोष्ट सोडून द्यायची, स्वतःची मेमरी फक्त स्टडीच्या टायमाला यूज करायची. या बाकीच्या गोष्टीत तुम्ही जर मेमरी यूज केली ना तर डोक्याला शॉर्ट लागतो. त्याच्यामुळं सगळ्यात ध्यानात घ्यायची एक गोष्ट. त्याच्यानंतर आता जी ॲड आलेले आहे त्याच्यामध्ये आपण फॉर्म फिलअप करण्याच्या डेटच्या अगोदर आणि नंतर, म्हणजे पहिल्या दिवशी फॉर्म लगेच भरू नका. कारण काय क्वेरी असतात ते कुणाला माहिती असतात, कुणाला नसतात. कारण काही चुका होतात आपल्याकडून, त्याच्यामुळे काही वेळा परत फॉर्म भरावा लागतो. आणि राहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवटच्या दिवशी फॉर्म भरू नका मित्रांनो. काहींना अशी आशा असते की डेट एक्सटेंड होईल, आपल्याला फॉर्म भरता येईल. तर असं काय आपल्या घरचं आयोग नाही. त्याच्यामुळं अगोदरच आपलं जे टायमिंग दिलेलं आहे त्यावेळेस वेळेत भरून घ्यायचं, तेवढ्याच वेळात भरायचं. कारण आपल्यासाठी काहीतरी शिस्त दिली ना आयोगानं. आयोग शिस्तबद्ध चालणारा एक ते आहे, म्हणजे घड्याळाच्या काटा कसा चालतो 24 hours, त्या पद्धतीनं आयोग काम करत असते. कारण घटनात्मक दृष्ट्यानं त्याचं बांधिलकी किंवा त्याचं घटन केलेली ती एक संस्था आहे थोडक्यात. त्याच्यामुळं मित्रांनो आपण आता ॲड आलेलं आहे, अभ्यास केलाच पाहिजे. झोपलेल्या पोरांना तर जागं झालं पाहिजे. जागं व्हा, जरा खडखडून जागं व्हा आणि अभ्यासाला लागा. शुभेच्छा आहेत. जय महाराष्ट्र.